प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे महायुतीत असताना सुद्धा खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात त्यांनी आपला उमेदवार दिला व तो आम्ही ही निवडणूक जिंकून येईल व राणा यांना हरवेल असा निश्चय केला होता आणि राणा यांचा पराभव देखील झाला. आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. भाऊ, काय सांगाल, राणा यांचा पराभव झाला, काय पहिली प्रतिक्रिया? 2-3 गोष्टी ठेवून आपण निवडणूक घेतली होती, म्हणजे आपण उतरलो होतो. एक तर दिनेश भाऊ सारखा एक सच्चा कार्यकर्ता आणि एका कार्यकर्त्याला आपण उभं केलं पाहिजे, ही प्रहार कार्यकर्त्याच्या भावना होत्या आणि म्हणून ते उमेदवारी घेतली. दुसरं कारण, रवी राणाची जी दादागिरी वाढली होती का बच्चू कडूला आम्ही घरात येऊन मारू इथपर्यंत त्याच्या एकंदरीत धाडस केलं होतं. तिसरं असं का आम्हाला मुद्द्या पण या निवडणुकीत उठवायचे होते आणि ह्या 3-4 कारणानं आपण ही निवडणूक लढवली. यामध्ये आमचा 2 मोठ्या पक्षाच्यामध्ये आणि ह्या महायुतीमध्ये आम्ही थोडं कमी पडलो मान्य करतो आहे. कारण धर्माचं आणि जातीचं राजकारण प्रखरतेनं महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानात झालेलं आहे. ज्या ताकदीनं भाजपला हिंदू मतं गेले त्याच ताकदीनं मुस्लिम आणि SC समाजाचं होट, खास करून बौद्ध दलित बांधव काँग्रेसला गेलेलं दिसतं किंवा आघाडीला गेलेले आहे. आणि त्याच्यामुळं या मताच्या ध्रुवीकरणामुळे शेतकरी, मजूर, गरीब आणि शिक्षण किंवा आरोग्याचे मुद्दे हद्दपार झाले आणि त्याचा फटका आम्हाला बसला. पण एक आनंद असा आहे का बळवंत वानखडे म्हणजे रासूजी गवईनंतर एक बौद्ध दलित म्हणून पहिल्यांदा खासदार होतं, याचा निश्चितच आनंद आहे. कारण आपण पाहिलं का ज्यांच्या जातीचे पुरावेच नाही, चुकीचा दिलेला न्यायालयाचा निकाल आणि लोक न्यायालयात मात्र तो टिकला नाही आणि बळवंत वानखडेसारखा एक चांगला माणूस इथं निवडून आला. त्याचा आम्हाला त्यांना माझा अभिनंदनच आहे. त्यांचं आम्ही शुभेच्छा पण देतो. परंतु हे या अमरावतीकरांना दाखवून दिलं का ही संस्कृती जी या आपली आहे ती जपणारे खासदार लोकनिधी पाहिजे आहे आणि त्यानुसार लोकांनी घेतलेला निर्णय अतिशय मला वाटते स्वागतार्थ आहे. चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं का पैसा, सत्ता हे काही नसतं. आखरी पैसा आणि सत्तेपेक्षा तुमची माणुसकी, तुमची विचारधारा, तुमची वागणूक. नवनीत राणासारखी बाई खासदार असताना 5-6 लाखासाठी तुषार भारतीसारख्या एका कार्यकर्त्याच्या अंगावर जाणे, श्रेय घेण्याचं काम करणे, भाजपामध्येच लढाई होणे, उमेदवारी देऊ नका म्हणून सगळी अख्खी भाजप अमरावती जिल्ह्याची विरोधात जाणे, हे त्याचे कारण आहे ना. मोठं लोकसभा निवडणूक झाली, आता विधानसभा निवडणूक येणार आहे. तुमच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप राणा दामोदरने केले. आत्ता काय राणाच्या विरोधात पुन्हा रणनीती असणार? नाही, काही राणा काही आमच्यासाठी राणा टार्गेट असू शकत नाही. आमचं टार्गेट शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग मुद्दे, सामान्य माणसाचा जो अधिकार आहे तो भेटण्याचा, हे टार्गेट आम्ही करणारच आहोत. तुम्ही आमच्या भाषणातही पाहिलं असेल तर आम्ही जास्ती 75-80% भाषण मुद्द्यावर आपण केलं. त्यानं राणाचं आमचं कधी जुळू शकत नाही, शक्य नाही. त्याच्या पंक्तीत आम्ही कधी बसणार नाही, त्याच्यासोबत मित्रता येऊ शकत नाही. मला आठवते जेव्हा पहिली निवडणूक लढली तेव्हा राणानं माझे पोस्टर त्यांच्या बॅनरवर लावले होते. काही दिवसांनी त्याला विसर पडला, हा गोष्ट अलग आहे. पण आपण जे काही कारण नसताना नको ते आरोप करून आम्हाला जे आव्हान केलं की घरात येऊन मारू, तर त्याचं उत्तर कार्यकर्त्यांना दिलं आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मला आता मंत्रिमंडळातून मुक्त करावं, मला संघटनात्मक काम करावं. कसं बघता याच्याकडे? त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांना असं वाटत असेल का मंत्री असताना आपण पक्षाकडे लक्ष देऊ शकत नसेल. पक्ष मोठा होण्यासाठी त्यांचा हा मोठा त्याग पण आहे. तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहे. काय कसं वाटते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, होऊ शकतं मंत्री विस्तार? होऊ शकतं, झालाय पाहिजे. कारण कॅबिनेट मंत्री एकाकडे 2-2, 3-3 मोठे खाते आहे. राज्यमंत्री नाही, पालकमंत्री 4-4 ठिकाणी. आता कोल्हापूरचे पालकमंत्री अमरावतीला आहे. याचे परिणाम ह्या निवडणुकीवर पडले ना. एकाच जणाजवळ 4-4, 5-5 खाती ठेवले तुम्ही.
तुमच्याच माणसावर तुमचा विश्वास नाही आहे. पुऱ्या मंत्रिमंडळामध्ये मला वाटते राज्यमंत्री असतं ते हेरिंग घेतं, जनसामान्याच्या टचमध्ये राहतं. पालकमंत्री प्रॉपर असले तर त्याचे फायदे होते. याचे परिणाम आहेच ना. विस्तार जरी झाला तरी आमची भूमिका जी आहे ती आपली कायम राहील. तुमचं स्थान असेल येणाऱ्या विस्तारामध्ये? नाही, आपण पहिलेच जाहीर केलं की आपण कुठल्याही प्रकारचं मंत्रिपद किंवा हे नाकारलंच आहे. तो विषयच नाही. त्याच्यानं विस्तार व्हावा, जे बिचारे ज्यांनी मोठं योगदान दिलं आहे त्यांना मंत्रिपद मिळावं, आमच्या शुभेच्छा आहे त्यांना. हे होते बच्चू कडू. विस्तार जरी झाला तरी मला मंत्रिपद नको अशी जी भूमिका आहे बच्चू कडू यांनी व्यक्त केली. अमर घटाले, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.